सर्वात प्रथम सर्वांना ओम नमो आदेश. गुरुजींना ओम नमो आदेश. नमो. माझ्या विचारात एक विचार आला होता, तर मी माझ्या गुरुला एक विचार त्यांच्यासमोर मांडत इच्छितो की तो विचार असा आहे की श्री मच्छिंद्रनाथांनी गुरु गोरक्षनाथजी प्रिय शिष्य असताना कानिफनाथांच्या अज्ञानाची ज्योत का लावून घेतली, याबाबत मी माझ्या गुरुवर्यांना हा विचार त्यांच्यासमोर मांडत आहे व त्यांच्याकडनं त्या उत्तराची अपेक्षा एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीत ऐकण्याची सुद्धा इच्छा आहे. तर आमच्या गुरुवर्यांनी त्याचं त्याबद्दल थोडंसं सांगावं. श्रीधरान बीज, आज प्रथमच आमचे शिष्य विक्रम भाऊ माने यांनी गुरूंना काय प्रश्न किंवा विचार विचारलेले आहेत की जती मच्छिंद्रनाथांचे प्रिय गोरक्षनाथ त्यांच्या अगदी जवळ असून सुद्धा जती मच्छिंद्रनाथांनी कानिफनाथांची अज्ञानाची ज्योत का व कशामुळे लावून घेतली. फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि भक्तांनो, सर्व बांधवांनो, की असा प्रश्न आजपर्यंत कधीही कुणी गुरुला विचारलेला नाहीये. तर त्याचं कारण असं आहे, त्यांच्या प्रश्नाचं बी उत्तर असं आहे की ज्यावेळेस नवनारायण पृथ्वी तलावर त्यांचं विराजमान झालं त्यावेळेसच जती कानिफनाथांना ब्रह्मदेवाने शिवाने हा आशीर्वाद दिला होता की तुम्ही पृथ्वी तलावर गेल्यानंतर जनकल्याण करताल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही कुलदैवत म्हणून बसताल आणि तुमच्यामुळंच ह्या नवनारायणाचं उद्धार होईल. त्याचमुळे ज्यावेळेस नवनारायण पृथ्वीवर आल्यानंतर जती मच्छिंद्रनाथांना हे सर्व गोष्टी कळल्या आणि त्यांनी बाळ गोरक्षनाथांना विचारलं की कानिफनाथांची आपण ज्योत ह्यासाठी लावून घेतोय की आपला उद्धार कानिफनाथांमुळेच होणार आहे. त्याच अर्थ असा की जती कानिफनाथ हे प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदैवत बनून वागणार आहे किंवा राहणार आहे. त्यामुळेच मी मच्छिंद्रनाथ तुम्ही जवळ असताना शिष्य माझे, मी त्यांची ज्योत माझ्या काखेमध्ये किंवा माझ्या समोर लावून घेत आहे. त्यावर गुरु गोरक्षनाथांना राग आला. त्याने गोरक्षनाथांनी प्रश्न केला मच्छिंद्रनाथांना की ते कपालिक असून सुद्धा त्यांनी त्यांचे नाही का ज्योतीचा तुम्ही कसा प्रस्ताव मांडला. त्यावर गोरक्षनाथांनी मित्रांनो, भक्तांनो, गुरुबंधूंनो चिमटा बीज उचलला स्वतःचा आणि गोरक्षनाथांच्या पाठीवर मारला आणि त्यांना बोध दिला की तेच दैवत तुमची, माझी आणि इतर 7 नवनाथांची त्यांच्यामुळेच उद्धार होणार आहे. त्यावर गोरक्षनाथ चिमटा पाठीमध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणावर निघून गेले आणि इकडं जती मच्छिंद्रनाथांनी अज्ञानाची ज्योत कानिफनाथांची लावून घेतलं आणि कानिफनाथांना अगदी त्यांनी आपल्या काकेमध्ये जवळ ठेवला. श्रीधरान बीज, मैं अशोक एकनाथ.